शंभू इलेव्हन महाअंतिम मुकाबला 4 षटकांचा सामना. लवकर निर्णय घ्या, या चर्चेमध्ये अंधार पडत जातो. गावातल्या कुलपाला इथल्या चर्चेमध्ये अंधार पडतो, लवकर निर्णय घ्या. सामना खोललंय त्याच्या कुलपाला आहे. सर्व खेळाडूंना एक नम्राची विनंती, आपण पसरणी प्रीमियर लीग ही पसरणी गावच्या एकीचं प्रतीक म्हणून भरवतोय. यात कुणीही तुतू महिमे करू नका. कमिटीतली माणसं काय फॉरेनवरनं मागवलेली नाहीत, ती आपल्या गावातलीच आहेत. कोणाच्या शब्दात इकडे तिकडे होतं थोडंफार, जरा सहकार्याची भावना ठेवा असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला जरा सहकार्याची भावना ठेवा. ओ पंच, अण्णा पंच, अनुज भैया, सामना सुरू करायचा लवकरात लवकर. अण्णा, प्रमोद अण्णा, 4 षटकांचा सामना आहे ना, 4 षटकांचा सामना. या शंभू इलेव्हन नोंद घ्यायची आपण. पण सुरुवात होते सामन्याला, फायनलचा महामुकाबला. जलद गतीने सामना पुढे जायचा आहे. पहिला चेंडू वाईड बॉल, अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. गोलंदाज गौरव यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईड प्लस डिक्लेरेशन बरोबर 1 धाव, 2 धावा अंकित केल्या जात आहेत. धाव संख्या मोठी आहे, 3 धावा. महाअंतिम 16 महाअंतिम मुकाबला पसरणी प्रीमियर लीग 2024चा महाअंतिम थरार शंभू इलेव्हन वर्सेस ब्लू इलेव्हन. यावेळी मात्र चेंडू जातो त्याचे मराठी आहेत. सीमा रेषेतार खणखणीत षटकार. चेंडू लवकरात लवकर मैदानात द्यायचा आहे. चेंडू मैदानात लवकरात लवकर द्यायचा आहे. चला जलदगतीने सामना पुढे जा. सचिन मांगडे फौजी आणि दीपक नाना शिर्के यांच्यावर 101 रुपये. प्रत्येक षटकाराला सचिन मांगडे फौजी आणि दीपक नाना शिर्के यांच्याकडून 101 रुपये. या दरम्यान या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. धाव संख्या पोहोचते 13. 2 बॉल 13. हे ते लहान मुलगा बाहेर या मैदानाच्या. यावेळी जोरदार फटका. राज मैदानात क्षेत्ररक्षण सजवत असताना सुरक्षा क्षेत्ररक्षण या चेंडूवर मिळतात 2 धावा. किरण मागच्या सामन्यात नक्कीच दबावत होते, परंतु या सामन्यात मात्र दिलखुलास फटकेबाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. उलटा स्वरूपाचा चेंडू यावेळी मात्र चकवा बसलाय. निर्माण स्वरूपाचा चेंडू होत असताना मेघबाच्या स्वरूपात 1 धाव मात्र घेतली गेली आहे. पुढील चेंडूसाठी सध्या असतील आकाश. आखूट टप्प्याचा चेंडू उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू सुरेख गोलंदाजी गौरव यांची. महाअंतिम मुकाबला महाअंतिम 16 पसरणी प्रीमियर लीग 2024 पर्व चौथे. चौथ्या पर्वातील हा गगनचुंबी षटकार अजय काकडे फौजी यांच्याकडून या षटकारासाठी या स्पर्धेमध्ये या फायनलमध्ये मारणाऱ्या षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस लागू करण्यात आलं. धाव संख्या पोहोचते 22. दुसरं षटक घेऊन येत आहेत स्वप्नील भाई. पहिला चेंडू लेग बॅटच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव मिळते. स्वप्नील गायकवाड 1 धाव. आकाश मांढरे स्ट्रायकवरती दाखल. जलद गतीने सामना पुढे जायचा आहे. सामना आपल्याला उरकायचा आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका ऑन द ग्राउंड स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा पूर्ण सर्व प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले गेले आहेत. स्ट्रायकर पुन्हा एकदा दाखल होत आहेत आकाश.
प्रत्येक सिक्सला आहे ना दीपक शिर्के आणि सचिन नको 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 सांगितलं की. तापा तापा. प्रत्येक सिक्सला दीपक ज्ञानशिर्के आणि सचिन नांगडे फौज यांच्याकडून 101 रुपये. यावेळी मात्र अवंतर विकेट बर वाईड स्वरूपाचा चेंडू एका धावेने बर घेतली जाते. धावसंख्या 2+25. यावेळी मात्र उत्तुंग फटका चेंडू जातो सीमा रेषेपार. कंट्रीशन 500 रुपये. मातोश्री कन्स्ट्रक्शन यांच्याकडून देखील 500 रुपये बक्षीस जाहीर करण्यात येते. पैसे आणले त्यांनी धावसंख्या 2+31. चला जरा बेपणे पुढे सरकायचं. अजून 2 घे. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल आकर्षित केली जाते. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या 2+33. यावेळी मात्र जोरदार प्रहार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. तितकं सुरक्षित रक्षण राजाचं. रनआउटची संधी मात्र उकली. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आकाशाचा 2 वर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती 2 षटकानंतर 35. तिसऱ्या षटक जलगतीने प्रगतीवर घ्यायचं. सुशील प्रभाळे 35. सुशील प्रभाळे सामनाकरतील किरण 2 डबल निघले. 33 वर 2 डबल निघले आणि इथं प्लेअर बसवला बरं का. 12वा खेळाडू 3चा आकडे होतं. बरोबर आहे ना सुशील प्रभाळे. यावेळी मात्र बॅटची कर घेऊन जातो चेंडू बॅकवर्ड रेखनमध्ये. एकावर धावीसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जलदगतीने आणायचा. सामना जलदगतीने चालू ठेवायचा. अण्णा दुसरा बॉल घे. चला चेंडू लवकरात लवकर आणायचा. सामना सुरू करायचा आहे. स्वयंसेवक बसवा थोडा वेळ तिकडे. आता फायनलचा सामना आहे. वेळ दौडू नका. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटचीकडे घेऊन पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू जातोय. एका धावेसाठी डिक्लेअर 1 धाव. स्वयंसेवक थांबवायचे तिकडे मागे लवकर. सामना थांबला नाही पाहिजे. अण्णा बॉल घे दुसरा. आपलं चालू द्या आता आपलं पटापटा. प्रत्येक बॉलला रन सांगा. फायनल आहे. हा प्रत्येक बॉलला रन. चला पुढचा चेंडू सुशील यांचा सामना करतील किरण. धावसंख्या झाली 37. यावेळी होता उडाला चेंडू जलगण्याची संधी. जेल टिपला जातोय का? नक्कीच जेल टिपला जातोय. किरणचा रुपात पहिला फटका. दुसरा फलंदाज नवीन फलंदाज सुमित मांगडे जलदगतीने मैदानात दाखल करायचंय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. तुमचाच बॅटिंग होईल. अमोल शिर्के यांनी सुरक्षित कॅच घेतलाय. क्षेत्ररक्षण प्रथम जागा यायचंय. तुम्हालाच वेळ होईल. चला फलंदाज लवकरात लवकर दाखल व्हायचं क्रीजवरती. आपल्याकडे आज वेळ कमी आहे. सहकार्य करायचंय. हो पुन्हा एकदा जोरदार प्रहार, जोरदार फटका पाहत काय होतं. चेंडूला तो स्कोरच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये केवळ 1 धाव मिळतो या चेंडूवर. धावसंख्या होती 38. पुढचा चेंडू सामना करतील सुमित. यावेळी मात्र अतिरिक्त धावसंख्येबरोबर वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 39. आखूट टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर जोरदार प्रहार. राज क्षेत्ररक्षक तैनात. सुरक्षित रक्षण. 2 धावांचा प्रयत्न. सूर्यप्रसाद पुरा आपल्याला मारून येतो. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या होती 40. 41. आणि इथं मात्र जोर मात्र सुटलाय. 2 धावा पूर्ण. ओढ झाली का?
षटक समाप्ती. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते 43. 33 षटक प्रगतीपथावर जलदगतीने जायचंय. सागर प्रभाळे गोलंदाजी आक्रमणावर सज्ज. जलदगतीने टीम मिटिंगसाठी वेळ नाही मित्रांनो. तुमच्या बॅटिंगवरच वेळ होईल. तुमच्या बॅटिंगला अंधार पडेल. लवकरात लवकर विकास. सागर प्रभाळे 3 ओव्हर 43 रन. यावेळी मात्र यार्कर डिलिव्हरी निर्मळ सरबत चेंडू आक्रमण सुरुवात सागर प्रभाळे यांची. आकाश यांना काही चेंडू समजलेला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रगतीपथावर येत आहे. बॅटची कडे घेऊन पुन्हा एकदा चेंडू येतो बॅकवर्ड रिजनमध्ये डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. 100 संघ 100 संघाच्या कर्मचाऱ्यांनी विनंती आहे आपले खेळाडू सज्ज ठेवायचे. ही इनिंग संपल्यानंतर लगेच त्वरित मैदानात खेळाडू दाखल करायचे. यावेळी जोरदार प्रहार चेंडू येतो थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सीमा रेषेपार उत्तुंग षटकार. चेंडूने घेतले गगन भरारी. धावसंख्या पोहोचती आहे 50. अर्धशतक धावफलकावरती सज्ज. पुढचा चेंडू सामना करतील पुन्हा एकदा आकाश मांढरे. आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा रेषेपार. चेंडू जलदगतीने आताचा. चला जलदगतीने पुढे सरकायचं. पुन्हा एकदा कुडापाचा चेंडू. यावेळी मात्र राज डाऊन द बॉल. पाहूयात राज यांनी घेतलाय. नवीन गोलंदाज मैदानात त्वरित दाखल करायचा आहे. त्वरित आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षकांनी आपल्याला जागेवर राहायचं. तळाचा जलदगतीने मित्रांनो सहकार्य करा. सनी मैदानात दाखल अर्थात आकाश महांगडे. पुन्हा एकदा एक जोरदार पार करण्याचा प्रयत्न आणि कच्च्या दिशेने अप्पर दिवसात चौकार. धावसंख्या 4 धावांवर. धावसंख्या पोहोचते 60. 4 षटकांनंतर 60. चला क्षेत्ररक्षण लावून यायचं लगेच त्वरित 100 त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं. भूमी 11 2 फलंदाज मैदानात लगेच दाखल करायचे आहेत. 61 धावांचं आव्हान विजयासाठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. लवकरात लवकर जलदगतीने मैदानात दाखल व्हायचं आहे. टीम मिटिंग साठी आपल्याकडे आज येऊ नाहीये. काही क्षणातच पूर्णपणे काळोखात आपल्याला इथं सामना करावा लागेल. सामना आपल्याला त्यापूर्वीच संपवायचा आहे. स्पर्धा अजून आपली बरीचशी बाकी आहे. बरेच कार्यक्रम अजून बाकी आहे. आता पैशा मैदानी तू यशी ओळी डाव तुझा येतात दमशी जपून आपली खेळी. काय करी बरं गोलंदाजी संकट चेंडू पैकी बहुताली बघ झोल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदावण्या डाव. या सारंगात कौशील तर मिळव तुझला ठाव. चतुर आणि ती सावध बघो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उकला तो संपला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं. 100 आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचंय. त्याचप्रमाणे भूमी 11 आपले 2 तडाखेबंद फलंदाज ओपनिंगचे पाठवून द्यायचे आहेत. पसरणी प्रीमियर लीग 2024 पर्व 4था हा फायनलचा महामुकाबला. आजपर्यंत जेवढे 3 पर्व झाले त्या तिन्ही पर्वांची तिन्ही टायटल ही पसरणी गावच्या बाहेर वाड्या वस्तींवर आलीत. परंतु हे पसरणी गावचा पहिलाच प्रीमियर लीग 4था आहे की जिथं गावातील 2 संघ गावठाणातील 2 संघ एकमेकांच्या सामने उभे ठाकलेत आणि या 6 फुटी उंच अशा ट्रॉफीचा कोण होणारे मानकरी थोड्याच वेळात कळेल. परंतु पुन्हा एकदा सर्वांना नम्रतेची विनंती राहील आयोजन कमिटीकडून की आपण सर्वजण पसरणीकरांची एकीचं प्रतीक म्हणून खेळतोय. एवढं फक्तचं भान राहू द्या. त्याप्रमाणे चेअर्स राहू द्या. त्याप्रमाणे आपलं उत्साह देखील राहू द्या. पुन्हा एकदा जसं ओपनिंगला गजर केला असं करूयात. नाथ साहेबांच्या नावानं चांगले
पुन्हा एकदा सामन्याकडे पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. सामीर फलंदाज मैदानात दाखल स्वप्नील राही त्यांच्यासोबत करतो नवीन आता क्षेत्ररक्षण. या चेंडूवर धावा मिळत आहेत 2. गोलंदाजी आक्रमणावर सज्ज आहे सोन्या जाळी. सोन्या प्रशांत मांगडे. प्रशांत मांगडे. स्वप्नील नवीन नाही नाही पहिला दुर्राच नाही पहिला 0 आणि दुसऱ्याला 2. या दरम्यान रिव्हर्सिट करण्याचा प्रयत्न बसला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आकुटपदा चेंडू जातो सीमा रेषेच्या पार. उत्तुंग असा गगनचुंबी षटकार स्वप्नील यांच्या बॅटमधून जलदगतीने बॉल मैदानात दाखल करायचा आहे. क्षेत्ररक्षण जलदगतीने परत एकदा लावायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ दौडायचा नाहीये. चला पुढे चालूया. पुन्हा एकदा चेंडूवर जोरदार प्रहार पळत काय होतं सुमितचा जोरदार प्रयत्न परंतु प्रयत्न यावेळी मात्र फसला आणि चेंडू गेला पुन्हा एकदा सीमा रेषेपार. संघमालक स्वप्नील यांनी स्वतः या सामन्यात जबाबदारी घेतली आपल्या संघाला जेतेपद पटकावून देण्याची आणि 2 खडखडीत षटकार लगावले. अप्रतिम सुरुवात केली. पाहिल्या पुढच्या चेंडूवर काय होतं. टीम मिटिंग साठी आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो, जलदगतीने खेळायचे. पुन्हा एकदा बरोबर फायदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा फायरचा वापर करत सीमा रेषेच्या पार या रास्त्यावर 4 घे अप्रतिम असा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. जलदगतीने सामना बुडवायचा आहे. टीम मिटिंग मध्ये वेळ घालवायचा नाहीये. पंचांनी लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. बॉल किती झाले सांगा. पहिला चेंडू 0. दुसरा चेंडू 2. तिसरा 0. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. हा 6 बॉल झाले. 6 बॉल झाले. ओव्हर झाली आहे. डॉट डबल डॉट 2 षटकार आणि 1 चौकार. ओव्हर संपली. इथं बसावलाय प्लेअर. प्लेअर तुमचा इथं बसलेला आहे. 18 धावसंख्या 18. विजयासाठी 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता. 43 रन्स. चला अंधार पडतोय, लवकर पुढे चालायचंय. वेळ घालवायचा नाहीये, चर्चेमध्ये वेळ घालवायचा नाहीये. गोलंदाजीसाठी येतोय आदेश. 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न बसला. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवर मिळतात. वाईड +1 85 विजत घालायची नाहीये. 2 धावा मिळतात. आदेश. यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू हवेमध्ये उंच मारायला घेत असताना इथं मात्र जेट टिपला गेलाय. किरण यांनी जेट घेतलाय. क्षेत्ररक्षणांनी जागेवर राहायचंय. वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो, सहकार्य करायचंय. नवीन फलंदाज वेगाने दाखल व्हायचंय. मैदानात दाखल होतो गौरव. 20 धावा 1 बाद. 1 गडी बाद 20. गौरव मैदानात दाखल. क्षेत्ररक्षकांनी जागेवर यायचं. लगेच सामना सुरू ठेवायचा आहे. आदेश यांची सुरुवात गोलंदाजी. 20. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईड स्वरूपाचा चेंडू. 1 धाव एक्स्ट्रा मिळते. म्हणून म्हटलंय प्रत्येक बॉलला रन सांगा, म्हणजे ते बॉलचा पण गोंधळ नाही. आणि चला चला वेळ घालवायचा नाही चर्चेमध्ये. जोरदार प्रहार पावलात काय होतं. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. या कर्मदार गौरव त्यांच्या बॅटमधून. चला जरा चेंडू मैदानात दाखल करायचा आहे. 27 2 बॉल 27. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 3 बॉल 27 रन. 3 बॉल खेळा. 3 बॉल झाले 3. पहिल्याला आउट नाही झाला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या पार. चेंडू मैदानात पुन्हा एकदा दाखल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. जलदगतीने पुढे जायचं. चला यावेळी उत्तम फटका खेळण्याचा प्रयत्न बसला. जोरदार आपण मात्र पेटावून लावतात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू
चला 1000 रुपये पुढे जायचं, सहकार्य करायचंय. गौरव याचा पुन्हा एकदा जोरदार पार करण्याचा प्रयत्न. लेखबाची स्वरूपात देखील धाव घेत असताना एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या लावून पोहोचते 2 षटकांची समाप्तीनंतर 34 विजयासाठी अजूनही 34 झाला 27 धावांची आवश्यकता. ओव्हर झाली. चला क्षेत्ररक्षण सर्वांचं गोलंदाज आक्रमणावर. गोलंदाज सज्ज व्हायचंय. टीम मिटिंग साठी वेळ नाहीये. आपल्याकडे टीम मिटिंग साठी वेळ नाहीये. मैदानावरील पंच तुम्हीच ते आयोजन करायचं. इथलं टीम मिटिंग झाली नाही पाहिजे. आकाश मांडरे गोलंदाजीसाठी सज्ज. तिसरं षटक घेऊन येत आहे. निर्णायक षटक. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. समीकरण बदलत असताना प्रत्येक चेंडूनंतर पहिल्या चेंडूवर जोरदार प्रयोग करण्याचा प्रयत्न मिळू शकतो. दिसणे अप्रतिम शॉट तितकंच क्षेत्ररक्षण. थ्रो देखील तितकाच ताकदवान. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. विजयासाठी समीकरण असेल 11 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा चकला इथं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. समीकरणाने 10 चेंडू 23 धावा. 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. आखू टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवर जोरदार प्रहार. पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू जातात सीमारे शेतार. खणखणीत असा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 42. विजयासाठी आवश्यकता असेल अजूनही 19 धावांची. 9 चेंडू 19 धावा. चला जलद रीतीने चेंडू मैदानात घ्यायचा आहे. 9 चेंडू 19 धावांचं समीकरण. नक्कीच फायनल अगदी जोरदार असा मुकाबला पसरणी प्रीमियर लीग 2024 पर्यंत होते. चौथ्या पर्वातील हा महाअंतिम सामना, महाअंतिम मुकाबला शेवटच्या काही क्षणांमध्ये येऊन ठेपलाय. समीकरण आहे 9 चेंडू 19 धावा. या 9 चेंडूनंतर आपल्याला मिळणार आहे चौथ्या पर्वाचा विजेता. पुन्हा एकदा कुणापदा चेंडू उडाला. हवा उंच किरण चेंडू खाली होत असताना तितकाच बॅकअप मिळाला मिळकटला. 2 धावा मात्र रोखण्यात अपयश. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 8 चेंडू 17 धावांची गरज. निर्णायक षटकातील 2 निर्णायक चेंडू. यानंतर समीकरण स्पष्ट होईल. 8 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा पुन्हा डिलिव्हरी स्टेट ऑफ द ग्राउंड. आउट ऑफ द ग्राउंड. 2 चेंडू षटकार. धावसंख्या होती 50. अर्धशतक धावफलकावरती सज्ज. 7 चेंडू 11 धावांची गरज. गौरव करणाऱ्याला साजेशी केली. 7 बॉल 11 आणि स्वप्नील यांची संघ मालकाला साजेशी केली. आपल्या संघाकडे आपलं पूर्ण जीव जोखून देत असताना बॉडी ऑन द लाईन 1000 टक्के योगदान देत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. 7 चेंडू 11 धावा. निर्णायक षटकातील निर्णायक चेंडू. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू पाताला जाते का? पार. पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. 6 चेंडूमध्ये केवळ 5 धावांची आवश्यकता. अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय हा महाअंतिम सामना. जलदगतीने पुढे यायचा. 6 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षण संघाचे जलदगतीने टीम मिटिंग साठी येऊ नये मित्रांनो. आत कोणी जायचं नाहीये. जल्लोष करत असताना मैदानाबाहेर आपला जल्लोष दाखवायचा आहे. आपला खेळाडू वृत्ती दाखवायची मित्रांनो. कोणी जल्लोष करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तीव्र वेगाने जाऊ नका. बाहेर आपलं सेलिब्रेशन करा. पंचांनी शेवटचं षटक लवकरात लवकर चालू करायचंय. आतमध्ये कोणीही जायचं नाही. यावेळी मात्र झेल सुटलाय. हाताला लागून चेंडू जातो. पावत किती धावा निघतात. 2 धावा निश्चितच पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरीचा प्रयत्न मात्र गौरव पाहतो आपण. नवीन फलंदाज लवकर जलदगतीने मैदानात जायचंय. 2 रन घ्यायचे. 2+ विकेट. बॉलर कोण आहे? आकाश मांगडे सनी. बॅट्समन विपुल मांगडे. 5 चेंडू 3ची गरज. 61 धावांचं लक्ष पार करत असताना जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाले. फायनल मध्ये 5 चेंडू 3 धावा. जोरदार फटका पॉइंट रिझल्टमध्ये. झेप मात्र पुन्हा एकदा सुटलेला पाहतोय. 2 धावा पूर्ण. या चेंडूवर विजय मिळतो का? नक्कीच या चेंडूवर आपल्याला विजय मिळतो. जोरदार असा प्रहार. जोरदार असा जेतपट पटकावला गेलाय. भूमी 11
पसरणी प्रीमियर लीग 2024 पर्व चालते. चौथ्या पर्वाचा विजेता संघ ठरतोय भूमी